सरकारची भूमिका 100% मनोज जरांगेंनी सांगितलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। मला असं वाटतं की आंदोलन कधी केलं पाहिजे जर सरकार ऐकत नसते, मुख्यमंत्री महोदय त्याला रिस्पॉन्स देत नसतील, दोन्ही उपमुख्यमंत्री दुर्लक्ष करत असतील, सरकार काहीच करत नसेल, तर मला असं वाटतं की काही अवधीनंतर आंदोलन करणं हा लोकशाहीचा एक भाग आहे। जे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की मी आरक्षणासाठी अधिवेशन लावेन, ते 20 तारखेला अधिवेशन आहे। त्यांच्या अधिकृत अकाउंटवरनं CMOनं काल ट्विट केलेलं आहे की 20 तारखेला अधिवेशन आहे। आता हे 20 तारखेला अधिवेशन घेताना माझ्या मनात आलं, खासदार साहेबांच्या मनात आलं, मंडलिक साहेबांच्या मनात आलं, पवासकर साहेबांच्या मनात आलं, म्हणून उद्या आम्ही अधिवेशन घेणार आहोत। असं विधिमंडळाचं अधिवेशन होत नाही, त्याच्यासाठी कॅबिनेट मिटिंग व्हावी लागते, कॅबिनेटचा ठराव व्हावा लागतो, तो राज्यपालांकडे जावा लागतो, राज्यपाल त्याला मान्यता देतात। तशा पद्धतीची मान्यता 20 तारखेला घेतलेली आहे। जे गुन्हे मागे घ्यायचं होतं तो देखील GR काढलेला आहे। त्याच्यानंतर शिंदे समितीची मुदत जी वाढवायची होती ती देखील आपण मुदत वाढवलेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी निजामकालीन नोंदी असलेल्यांना दाखला द्यायची प्रोसिजर सुरू करावी, ही जी मनोज जरांगेंची मागणी होती ती 100% शासनानं पूर्ण केलेली आहे। आणि वारंवार एकनाथ शिंदे साहेबांनी ठामपणानं सांगितलेलं आहे की टिकणारं मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊन दाखवू, त्याचबरोबर OBCचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे स्पष्ट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि म्हणून आजही मनोजजींना मला विनंती करायची आहे की स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे। एवढं आंदोलन उभं करून त्यांच्यामुळंच जवळजवळ 57 ते 58 लाख ह्या निजामकालीन नोंदी महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या आहेत। आणि म्हणून माझी देखील त्यांना विनंती आहे की समंजसपणानं, समजूतदारपणानं, शेवटी उपोषण केल्यानंतर चिडचिड होते, आम्ही देखील समजू शकतो। त्यांनी चिडचिडीतनं काही भावना व्यक्त केली असेल तर त्याच्यावर आम्ही कोण नाराज आहोत, अशातला अजिबात भाग नाही, कारण ते एक आंदोलन करतायत आणि त्यांनी ते टोकाचं आंदोलन केलेलं होतं। त्याच्यामुळे माझी सरकारच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की त्यांनी ठीक आहे उपोषण करावं, परंतु ते साखळी उपोषण असावं, प्रकृतीला काही इजा त्यांच्या पोचणार नाही अशा पद्धतीचं उपोषण असावं। सरकार म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि टिकणारं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देणार आहोत। मी एक पहिलं सांगतो, मी आजच जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये समंजसपणाची भूमिका मांडली नाही। पहिल्या दिवशी ज्यावेळी जरांगे पाटलांचं उपोषण सोडायला मी आणि गिरीश भाऊ गेलो होतो, तेव्हापासून आताच्या क्षणापर्यंत मनोज जरांगेंच्या बाबत ना मुख्यमंत्र्यांनी अपशब्द काढलेला आहे, ना गिरीश महाजनांनी काढलेला आहे, ना देवेंद्रजींनी काढलेला आहे। आणि मी या संदर्भात अनेक पत्रकार परिषदा घेतल्या, त्याच्यातनं मी काढलेलं नाही। त्याच्यामुळं आज तुम्ही समंजसपणाची भूमिका घेताय म्हणजे मी ऐका ना, ऐकून नाही, हा विषयच येत नाही। पण नारायणराव राणेसाहेब जे काय बोललेले आहेत याच्याशी त्यांचं ते वैयक्तिक मत असू शकतं, आमच्या पक्षाचं, आमच्या मुख्यमंत्र्यांचं किंवा आमच्या पक्षाचं ते धोरण नाही। मनोज जरांगेंनी जी मागणी केलेली आहे ती निजामकालीन तुमच्या दाखल्याच्या बाबतीतली आहे आणि ती मराठा समाजासाठी पोषक आहे। त्याच्यामुळं आम्ही जरांगेंबरोबर आहोत, परंतु त्याचबरोबर एक वेगळा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे काही राजकीय नेत्यांकडनं, विरोधकांकडनं, की याच्यावर OBCवर काय परिणाम होऊ शकतो का, तर याच्यामध्ये यत्किंचितही परिणाम OBCच्या आरक्षणावर होणार नाही, या मताशी सरकार म्हणून आम्ही ठाम आहोत।